तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता मयुरीचं आवरलं मी। मयुरी आता शाळेत जाईन। एक तासापासून नाही जाणार, जाईन। एक तासापासून नाश्ता बनवून ठेवलेला आहे आणि आता खाऊ राहिलेली बरं का। अजून खाल्लं पण नाही, तिने स्टार्ट नाही केलं। तर मी जरा तेव्हाच आता चला ब्लॉगला कंटिन्यू करा। आज मला माझं घर आवडायचं बघा। माझ्या घरात खूप 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 पसारा 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 दिसतोय। तर मी सगळं कसे ना तर मी सगळं आवरून घेते। चला पटकन भेटते, नंतर मला कामावर पण जायचं आहे। तर हाय गाईज, मी मगाशी बोलले होते, मी कामावर होते। मी काम करून आले, तसंच केंद्रात गेले होते। तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये समजेलच की मी केंद्रात गेले ते म्हणून। नेवा मी आता खिचडी खाते। चला मी खिचडी खाऊन घेते आणि मग पसारा आवरायचं आवडते। मी केंद्रातनं म्हणजे मी ना एक स्वामी समर्थांचा फोटो बनवला छोटासा। मी विचार करते का इथे देवाराचं सेटअप करू, कारण की म्हणजे खाली आमचा ऑलरेडी देवारा आहे, तिथे ठेवू शकतं। बट ठेवला होता मी एक फोटो आणून। माझ्या सासूबाई ना सप्तशृंगी मातेचा करता, त्याच्यामुळे त्यांना हे थोडंसं कठीण वाटतं, तर त्या मला नाही करून देत। तर हे कुंकू ना मी मंदिरात पण गेलते देवीच्या, तर तिथून कुंकू लावलं। तर चला मी आता आवरून घेते, खिचडी खाते, पसारा आवरते। खूप राड आहे माझ्या घरात झालेला, जेवढं आवडते। आणि फोटोचं बघते, व्यवस्थित जागा करते मी। चला खूप मस्त वाटते। आज स्वामींचा फोटो आणला ना, खरंच छान वाटतंय। तर चला भेटते मी तुम्हाला नंतर, आणि नंतर सांगते म्हणजे ना माझ्या सासू का नाही म्हणत, आणि मी का फोटो आणला होता मी आणि तो नाही ठेवला घरामध्ये। मग त्यांनी घरात कट घालायला लागला, त्याच्यामुळे आता मी माझ्या रूममध्ये ठेवू शकतो, कारण की खाली ना मी उशिरा उठते। आता मी विचार केला मी लवकर उठेन, त्याच लवकर उठता आणि त्या सगळं आवरून घेता, देवपूजा वगैरे, म्हणून त्यांना बहुतेक त्याच्यामुळे नसतं म्हटलं। जाऊ द्या, सोडा विषय। मी आता आवरते, पटकन खाते सगळ्यात पहिले आणि मग पसारा आवरून घेते। तर भेटूया थोड्या वेळाने। तर ना मी आत्ताच खिचडी खाल्ली। मी ना जेवण केलं, म्हणजे खिचडी खाऊन घेतली साबुदाण्याची केलेली, आणि पा मी स्वामींना आणलं। तर चला आता हे मी घर व्यवस्थित क्लीन करून घेते, व्यवस्थित जागा करते कुठेतरी वरती ठेवायला, छानच येतं। तर मी आवरून घेते बघा। माझ्या घरात तुम्ही बघू शकता खूप राड आहे। असे मला नवरात्राचंच घर क्लीन करायचंच आहे, घट बसणार आहे, त्याच्यामुळे तर विचार झाला आजपासूनच स्टार्ट करते आवरायला। वरचं आवरून घेते, पसारा जे नाही लागणार आहे वस्तू ते सगळं टाकून देते। तर मी पटकन आवरते, तुम्हाला नंतर भेटते आवरून झाल्यावरती। पंखा खूप धरून चालू म्हणून खूप जास्त वाढ झाला। चला आता 5 वाजले, मी सगळं नंतरून आवरून घेते। आता खूप खूप पसारा आहे, भिंत वगैरे पुसायची मला। ही खूप घाण झालेले घर, धूळ आहे ना, समोरच्या साईडला रोड आहे ना, त्याच्यामुळे खूप धूळ येते। तर मी आज पूर्ण घर एकदम मस्त आवरून, आणि ना दर हप्त्यातून शक्यतो दर हप्त्याला मी आवरण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे ना एवढं जास्त जीव जाणारच नाही। पंखा पण मी पुसून घेतलेला, पंख्यावर तर थर जमला होता धुळीचा। एवढं जवळ असून पंखा, कारण की आमचा आलो का चालूच राहतो 24 तास, आणि ते चालू असल्यावर ना धूळ दिसतच नाही। तर मी म्हणजे दिसती बंद असल्यावर, पण त्या पुसायचा कंटाळा येतो। तर मी आता आवरून घेते। आता काही ब्लॉग पुढे शूट करत नाही, कारण की खूप क्लिनिंग करायची। तुम्ही जर माझं बघशा ना घरातला पसारा काढल्यावर, तुम्ही म्हणशाल किती घाण ठेवते घर, त्याच्यामुळे मला बॅड्स कमेंट्स येईल। त्याच्यामुळे मी पहिले घर आवरून घेते आणि मग तुम्हाला शेवटला माझं घर दाखवते। तर चला आता तर घर आवरणं होणार नाही, कारण की 5 वाजले, स्वयंपाक करायचा आहे। स्वयंपाक करून घेते मी आणि मग घर आवरून घेते निवांत। मग किती पण वाजव, तसं तेवढा वेळ लागणार नाही मला, काय थोडंसंच आवरायचं। म्हणजे मेन म्हटलं तर घरातला पसारा फेकायचा। किती पसारा आहे, ज्या नाही लागणाऱ्या वस्तू पण ठेवलेल्या आहे ना, त्या सगळ्या फेकून दिल्या। आता मयुरी येईन त्याच्या पहिले मी पटकन चहा ठेवते, स्वयंपाकाला लागते, कारण की तिने खिचडीच नेली साबुदाण्याची, तिला आता भूक लागली असेल। आल्यावर पहिले भूक करा, मग काही बनवलं नाही का। मी आता पटकन आवरते आणि मग
चहा वगैरे करते, स्वयंपाक करते आणि मग घर क्लीन करते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सो बाय.